देत नाही, पगार आमच्या हक्काचा, राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी कृती समिती तुम आगे बढ़ो, कृती समिती तुम आगे बढ़ो, कामगार एकजुटीचा असं कसं देत नाही? काय सांगाल? मी कृती समितीच्या माध्यमातून सर्व माध्यमांना आणि या राज्य शासनाला सांगू इच्छितो की येत्या 3 सप्टेंबर पासून गणपतीच्या मुहूर्तावर या महामंडळातील सर्व कर्मचारी हे बेमुदत तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे। राज्य शासनाला आम्ही आमच्या मागण्या पूर्ण कळवलेल्या आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक घेऊन या हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून या मागण्या त्यांनी समजून घेतलेल्या आहे। पण नक्कीच राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, यासाठी आम्ही या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। तरी मी या माध्यमातून सांगू इच्छितो की या एसटी कर्मचाऱ्यांना इतर घटकाप्रमाणे राज्य शासनाने वाढीव भरघोस निधी देऊन अन्याय आमचा दूर करावा व शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आमचे वेतन वाढ मिळवून द्यावे, अन्यथा आम्ही 3 सप्टेंबर पासून मोठ्या आंदोलनामध्ये सामील होऊ। धन्यवाद। राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना देखील पगार मिळावा यासाठी हे राज्यभर आंदोलन सुरू आहे। सर काय सांगाल, काय नेमक्या मागण्या आहेत आणि कधीपासून या मागण्या रेटनं लावलेल्या आहेत शासनाने काढल्या? गेल्या अनेक वर्षापासून कामगारांचा वेतन हा राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे व्हावा अशी मागणी मध्यवर्ती कार्यालयाच्या पातळीवर संघटनांच्या माध्यमातून रेटण्यात आलेली आहे। परंतु महाराष्ट्र शासन अनेक शासकीय उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांना भरभरून वेतन देत असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांमधलं मात्र तुटपुंज वेतनवाढीमध्ये आपला संसार चालवावा लागतो। 96 पासून कामगारांचा करार नाही। दरम्यानच्या काळात रावतेसाहेब परिवहन मंत्री असताना 4849 कोटीचा करार झाला, पण त्यामधील सुद्धा त्या करारातील त्रुट्या अद्याप कायम आहेत। ती रक्कम अजून कामगारांना पूर्ण मिळालेली नाही। त्यानंतर 2.554 हा जो काही बेसिकमध्ये वाढ देण्यात आलेली आहे त्याबद्दल अजून निर्णायक मार्ग निघाला नाही। त्यामध्ये फार मोठी अनियमितता आलेली आहे। आमच्या कामगार संघटना कृती समितीची एकच मागणी आहे की आम्हाला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे जो राज्य कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळतो त्या 7व्या वेतन आयोगाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना ते वेतन मिळावं आणि त्या पातळीवर आम्हाला आणून सोडावं, यासाठी ही मागणी आहे। आम्ही गेल्या 8 दिवसापासून सातत्यानं शासनाकडे मागणी करीत आहोत, परंतु काही अडचणीच्या अभावी ती मागणी आमची पूर्ण होऊ शकली नाही, कॅबिनेट येऊ शकली नाही। कॅबिनेट आल्यानंतर निश्चित आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची, त्यांच्या अपेक्षेची वाट पाहत आहोत, अन्यथा आम्ही 3 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात आंदोलन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर करणार आहोत। हे शासनाने याची दखल घ्यावी। निश्चितच जे आहे या ठिकाणी 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच या ठिकाणी कर्मचाऱ्यांना देखील शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणेच पगार या ठिकाणी मिळावा यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू असलं तरी अद्यापही हे ज्या मागण्या आहेत त्या बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी ते रेटत असले तरी त्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत। त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आलं, परंतु यानंतरही हे जर मार्गी लागलं नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।